सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 36 नंबरचं लेक्चर आहे। आजचं आपलं हे 36वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जो काही लोकोमोशन मुवमेंट हा जो टॉपिक सुरू केलेला होता तोच आपण पुढे कंटिन्यू करतोय। गेल्या लेक्चरमध्ये किंवा याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सगळा जो काही मसल्सची रिलेटेड बेसिक पार्ट होता किंवा मसल सेलचं स्ट्रक्चर, त्यांच्यामध्ये असलेल्या कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स कोणते होते ते आपण बघितलेलं आहे, बरोबर। थिक फिलामेंट कोणाला म्हणतोय आपण, थिन फिलामेंट कोणाला म्हणतोय, हे सगळं आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं। आता आपल्याला बघायचंय जे काही आपण स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट म्हणत होतो, कोणाला म्हणतो आपण, ते सार्कोमियरला म्हणतो आहे, बरोबर। हे सार्कोमियर म्हणजे नेमकं काय आहे किंवा कोणता रिजन असतो त्या एखाद्या मसल सेलमधला किंवा मायोफायब्रिल्समधला कोणता एक रिजन आहे ज्याला आपण सार्कोमियर असं म्हणतो, ठीक आहे। या सार्कोमियरमध्येच कोण आढळतात आपल्याला, मायोसिन असतं आणि दुसरं असतं ॲक्टिन। मायोसिनला आपण काय म्हणालो होतो, थिक फिलामेंट, आणि ॲक्टिनला आपण काय म्हणालो होतो, थिन फिलामेंट आहे। इथपर्यंत बरोबर। आपल्याला या दोघांचं सुद्धा स्ट्रक्चर अभ्यासायचे, या दोघांचं स्ट्रक्चर आपल्याला कुठे अभ्यासायचे, इथे अभ्यासायचे, ठीक आहे। त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा, ज्याच्यावरती प्रश्न विचारून झालेला आहे, कोणता, स्लाइडिंग फिलामेंट थेरी। स्लाइडिंग फिलामेंट थेरी। आता स्लाइडिंग फिलामेंट थेरीवरती अभ्यासताना ऑलरेडी जो प्रश्न विचारला आहे तिथपर्यंत तर माहिती पाहिजेच आपल्याला, पण त्याच्या पुढे थोडासा आपल्याला काही पार्ट पाहायचा आहे, ठीक आहे का, कारण जो काही आता विचारले ते तर विचारणार नाही, त्याच्या पुढे जाऊन विचारणार आहेत, आहे बरोबर। सुरुवात करूयात या दोघांचं स्ट्रक्चर अभ्यासण्यापासून। सगळ्यात पहिलं स्ट्रक्चर आपल्याला अभ्यासायचं आहे ते आहे मायोसिनचं, आहे बरोबर। मायोसिन, मायोसिन आणि ॲक्टिन हे दोन्ही काय आहेत, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहेत। कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहे म्हणजे नाही का, आकुंचन वगैरे जे होणारे जी प्रथिनं असतात, ज्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात की आपल्या मसल्सची मुवमेंट होणं, याच्यासाठी जे काही प्रोटीन सबस्टन्स असतो किंवा जे फायबर्स गरजेचे असतात त्यांनाच आपण इथे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन असं म्हणतोय की ते कोणते आहेत, मायोसिन हे थिक फिलामेंट आहे बरोबर। तुम्हाला मी इकडे डायग्राम ऑलरेडी आधी दाखवलेली होती। आता पुन्हा थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं, हा पुन्हा वही पेन घेऊन बसायचे। मायोसिन, मायोसिन हे नेमकं कशाचं बनलेलं असतं, म्हणजेच आता काय, इथे मायोसिनच्या वडिलांचं नाव घ्यायचं, काय असतं, मीरोमायोसिन। काय असतो, मीरोमायोसिन। म्हणजे मायोसिन कशाचे बनलेले असतात, मायोसिन बनलेले असतात मीरोमायोसिनच्या पॉलिमर्स असतात। मग जर का आपल्याला बेसिक मायोसिन म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा काय आठवायचं, मायोसिन हे काय आहे, थिक फिलामेंट आहे बरोबर। काय आहे त्याच्या पुढे जाऊन मीरोमायोसिनचे पॉलिमर्स आहेत, काय आहेत, मीरोमायोसिनचे पॉलिमर्स आहेत। पॉली म्हणजे मल्टी आणि मियर म्हणजे इथे अर्थ घ्यायचा चेन्स, आहे बरोबर। मग चेन्स किती, तर या मीरो हे जे मायोसिन असतात ते मायोसिन बनलेले असतात 6 पॉलीपेप्टाइड चेन्सनी, 6 पॉलीपेप्टाइड चेन्सचे बनलेले असतात कोण, हे मायोसिन, ठीक आहे। मग या 6 मधल्या 4 ज्या असतात ना, त्या 4 असतात लाइटर, हलक्या, 2 ज्या असतात त्या 2 असतात हेवी, आहे ठीक। एवढे इकडे डीप जाण्याची गरज नाहीये, पण तरी सुद्धा जर का याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारू शकतात तर आपल्याला हे तर माहीतच हवं, ठीक आहे। काय म्हणाले मी, सगळ्यात पहिलं जे फिलामेंट आहे ज्याला आपण थिक फिलामेंट म्हणतोय त्याचं स्ट्रक्चर अभ्यासतोय, आहे बरोबर। काय असतं, मायोसिन म्हणजे काय, पॉलिमर्स ऑफ मीरोमायोसिन, मीरोमायोसिनचे पॉलिमर, आहे बरोबर। हे म्हणजे नेमके कशाचे बनलेले असतात, तर 6 पॉलीपेप्टाइड चेन्सचे, आहे बरोबर। 6 असतात म्हणून आपण याला दुसरं नाव काय देतो, हेक्सामर्स। हेक्सा म्हणजे 6, मियस, हेक्सामर म्हणजेच 6 चेन्सवाले, आहे ठीक। हेक्सामर्स किती असतात, 2 हेवी असतात ते 4 असतात लाइटर। मायोसिन जे आहे ना, म्हणजे टोटल जेवढे काही कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहेत त्या कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीनमधले जवळजवळ 55% कंट्रीब्युशन हे कोणाचं असतं,
मायोसिन्स असतं, लक्षात ठेवायचे. टोटल आपल्या शरीरामध्ये असलेल्या मसल्स किती असतात? 640 एवढे स्नायू असतात आपल्या शरीरामध्ये. ठीक आहे, हा सगळा फॅक्च्युअल डाटा आहे. कंबाईनवाले स्पेसिफिकली जे प्रिपेअर करतायत ना त्यांनी लक्षात ठेवा, कारण तिकडे काही बऱ्याचदा आपल्याला नाही का थोडेसे फॅक्च्युअल प्रश्नही विचारले जातात त्याच्यावरती. राज्यसेवेला कन्सेप्ट बेस्डच क्वेश्चन असतात. ठीक आहे, आणि अदरवाईज दुसरे ॲप्लिकेशन बेस्ड. फिजिक्स केमिस्ट्रीला गेला मग ॲप्लिकेशन बेस्ड, इकडे बायोलॉजीला आला की कन्सेप्ट बेस्ड आहे. ठीक, हा दोन फरक लक्षात ठेवायचा इकडचा. म्हणजे प्रिपेअर करताना ना एक क्लॅरिटी आलेली असते ऑलरेडी आपल्याला की काय वाचायचं आणि कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे त्याची. ठीक आहे, आता हे मायोसिन ना थोडंसं याची आपण ना डायग्रॅम बघूयात की कशा पद्धतीचं असतं. हे लक्षात ठेवायचं, पुन्हा पुन्हा नाही तेच नको आपल्याकडून रिपीट व्हायला. त्यासाठी पुढे बघा, हां हे जे मायोसिन असतात ना ते काय असतात? डबल स्ट्रँडेड असतात. कशा टाईपमध्ये? ही बघा आपल्याला स्टेट बोर्डमध्ये फार छान अशी याची डायग्रॅम दिलेली. ओके, ठीक आहे, अशा पद्धतीची. हे काय आहे? मायोसिन आहे. मायोसिनवाला हा जो एरिया दिसतोय ना, हा जो रिजन आहे इकडचा, म्हणजे कोणता? हा वाला जो रिजन आहे, हा वाला, त्याला आपण काय म्हणतो? टेल रिजन. त्याला आपण काय म्हणतो? टेल रिजन. म्हणजे शेपटीसारखा दिसणारा जो आहे त्याला आपण म्हणतोय टेल रिजन. इकडे पुढे जो आहे, ठीक आहे, पुढे जिकडे इकडे डोकं वर आलेलं आहे त्याला आपण काय म्हणतोय? हा वाला हेड रिजन. काय म्हणतो याला? हेड रिजन. आता व्यवस्थित लक्ष द्यायचं काय की आपण इथे काय म्हणालो? मीरो मायोसिनचे बनलेले असतात आहे, बरोबर. मायोसिन म्हणजे काय? पॉलिमर्स ऑफ मीरोमायोसिन. मग हेड टेलवाला जो रिजन आहे तो टेलवाला रिजन कसा असतो? फायब्रस असतो. कसा असतो? फायब्रस असतो. आणि हेडवाला जो रिजन असतो तो हेडवाला रिजन असतो ग्लोब्युलार. कसा असतो? ग्लोब्युलर. हेडवाला रिजन असतो ग्लोब्युलर. मग हा टेलवाला रिजन झाला फायब्रस, की ज्याला आपण काय म्हणतो? लो डेन्सिटी मीरोमायोसिन, LMM. ठीक आहे, म्हणजे इकडे मीरोमायोसिनची डेन्सिटी काय असते? कमी असते. हेड रिजनमध्ये जास्त असते. मग यांना काय म्हणणार? हाय डेन्सिटी मीरोमायोसिन. क्लिअर इथंपर्यंत आहे? आता हे जे काही हेड आहे ना त्या हेडमध्ये ना 2 साईट्स असतात, 2 ठिकाणं असतात, 2 साईट्स असतात. त्या 2 साईट्स कोणत्या कोणत्या? सगळ्यात पहिली, आता थोडं इथे ना व्यवस्थित हे काढू. हां आपण हे असंवालं मी काढलं आणि हे दुसरं काढलं असंवालं. 2 साईट्स आहेत. पहिली एक ही वाली राऊंडेड साईड दाखवूयात आपण, आणि दुसरी मी इथे असा ॲरो करून साईड दाखवते. ही राऊंडेडवाली, ही असा ॲरो करून दाखवलेली. लक्ष द्या, पहिलीवाली जी राऊंडेड साईट दिसते ना तिला आपण काय म्हणतो? ॲक्टिन बाइंडिंग साईट. ॲक्टिन बाइंडिंग साईट म्हणजे ह्या ज्या 2 आहेत ना, ही वाली सुद्धा आणि ही वाली सुद्धा, या 2 काय झाल्या? ॲक्टिन बाइंडिंग साईट झाल्या. आता ॲक्टिन बाइंडिंग साईट म्हणजे काय? इकडे येऊन अटॅच कोण होणार? ॲक्टिन. ॲक्टिनवालं जे थिन फिलामेंट आहे ना ते येऊन अटॅच होणार आहे, बरोबर. आता पुढे ही जी काही साईट दिसते ना आपल्याला तिला आपण म्हणतो ATP बाइंडिंग साईट. काय म्हणतो? ATP बाइंडिंग साईट. म्हणजे इकडे कोण अटॅच झालेले असतात? ATP असतात आहे, बरोबर. ATP. इथंपर्यंत स्ट्रक्चर क्लिअर आहे. हा झाला टेली रिजन, हा झाला हेड रिजन. हेड रिजन आहे ग्लोब्युलर. हेड रिजनवरती 2 साईट आहेत. कोणत्या 2 साईट आहेत? पहिली ॲक्टिन बाइंडिंग साईट की जिकडे ॲक्टिन येऊन अटॅच होईल. दुसरी आहे ATP बाइंडिंग साईट जिकडे ATPs अटॅच असतील एनर्जीसाठी, बरोबर. आता पुढे दुसरा मुद्दा आपल्याला बघायचे तर थिन फिलामेंटचं स्ट्रक्चर आहे, ज्याच्यावरती ड्रॉ करूयात आपण. थिन फिलामेंटवालं स्ट्रक्चर सगळ्यात पहिलं कसं असतं? थिन फिलामेंटसुद्धा डबल स्ट्रँडेड असतात आहे. डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर असतं पण त्याच्यामध्ये 3 कंपोनंट असतात. ठीक आहे, कोणामध्ये? ॲक्टिनमध्ये. हे पुसते आपण इथेच दुसरा बघूयात. हे ड्रॉ करून घ्या पॉज करून व्हिडिओ नसेल केलं तर. अदरवाईज हे ना तुमच्याकडे तुमच्या प्रिपरेशनमध्ये जसे तुमचे टॉपिक होत आहेत ना तशा नोट्स तुमच्या लेक्चर वाईज नोट्स प्रिपेअर करत चला. इथून मिळतीलच पण नाही का उगाच लेट झालं वगैरे तर स्वतःचं नुकसान नको, यासाठी थोडेसे अवेअर तुम्ही राहा. ठीक आहे,
यासाठी सांगते. इथे काय म्हणाले मी, आपण मायोसिनवालं स्ट्रक्चर बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे ॲक्टिनवालं स्ट्रक्चर. ॲक्टिनला आपण काय म्हणतोय, थिन फिलामेंट. ॲक्टिनला आपण म्हणतोय थिन फिलामेंट. आता थिन फिलामेंट पण ते किती कंपोनंट्सचं बनलंय, 3 कंपोनंट्सचं बनलंय. ते 3 कंपोनंट कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिलं असतं ॲक्टिन, किंवा ज्याला आपण एफ ॲक्टिन असं सुद्धा म्हणतो. न्यू बुकमध्ये फक्त एफ ॲक्टिन असं दिलंय, ठीक आहे. नंतर जे असतं ते असतं ट्रोपोमायोसिन. नंतर कोणतं आहे, ट्रोपोमायोसिन. नाव असंच लक्षात ठेवा, ट्रोपोमायोसिन. आहे इथंपर्यंत क्लिअर? तिसरा कंपोनंट कोणता आहे? तिसरा आहे ट्रोपोनिन. ट्रोपोनिन. क्लिअर? ॲक्टिन किती कंपोनंट आहेत ॲक्टिनमध्ये? 3. पहिलं एफ ॲक्टिन, दुसरं ट्रोपोमायोसिन, आणि तिसरं आहे ट्रोपोनिन. ठीक आहे. सगळ्यात पहिल्या स्ट्रक्चरपासून सुरुवात करूया, ज्याला आपण एफ ॲक्टिन असं म्हणतोय. एफ ॲक्टिन जे असतं ते डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर असतं. पुन्हा डायग्रॅम. हे थोडेसे जवळ असतात. हां, आता आपल्याला इथे कसं आहे, समजणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपण थोडंसं हे दूर काढतोय. म्हणजे हे एवढा नसतो हा स्पेस, एकदम असे नाही का अटॅच एकमेकांवरती ओव्हरलॅप. म्हणजे हे अशा टाईपमध्ये असतात काहीसे, अशा टाईपमध्ये. ठीक आहे. म्हणजे डबल स्टँडर्ड ते असे आपण फिंगर करतो ना, या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे ना, अशा पद्धतीने ते गुंडाळलेले असतात. पण ते आपल्याला आता इथे समजणं महत्त्वाचं आहे, याच्यासाठी आपण हे अशा पद्धतीने ड्रॉ करतोय. हे काय झालं, एफ ॲक्टिन. काय झालं, एफ ॲक्टिन. कसं स्ट्रक्चर आहे, ग्लोब्युलार स्ट्रक्चर आहे. हे जे एफ ॲक्टिन आहे ते एफ ॲक्टिन कशाचं बनलेलं असतं, याच्या ज्या काही या सेल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, जी ॲक्टिन असं म्हणतो. जी ॲक्टिन. जी म्हणजे काय, ग्लोब्युलार ॲक्टिन. जी म्हणजे काय, ग्लोब्युलार ॲक्टिन आहे, बरोबर. मग या ग्लोब्युलार ॲक्टिनचं ना फायबर व्हायला दुसरं स्ट्रक्चर कोणतं आहे, ट्रोपोमायोसिन. ट्रोपोमायोसिन आपण बघूयात. हे अशा पद्धतीने मध्येवालं हे स्ट्रक्चर असतं, फायब्रस स्ट्रक्चर असतं, फायबर्स सगळे. ट्रोपोमायोसिन म्हणजे लक्षात ठेवायचं काय आले, फायब्रस आले, आहे बरोबर. हे इकडे दिसत आहेत का मध्ये फायबर्स, काय आहे हे, ट्रोपोमायोसिन आहे. हे काय आहे, ट्रोपोमायोसिन. हे काय झालं, एफ ॲक्टिन. मग हे जे काही ग्लोब्युलार स्ट्रक्चर असतात ना, हे अशा टाईपमधले, त्याचे हे टाईप्सचे फायबर्स व्हायला ना एका आपल्याला घटकाची गरज असते. कोणता असतो तो घटक, आयन्स असतात. कोणते आयन्स असतात, Mg++ किंवा Mg2+. काही लक्षात ठेवा, Mg++ म्हणा, Mg+2 म्हणा, Mg2+ म्हणा, काही, फक्त आयन्स लक्षात असू द्या. ठीक आहे. बेसिक एक क्वेश्चन तयार होतो इथे की हे जे जी ॲक्टिनचे ग्लोब्युल्स आहेत किंवा ग्लोब्युलार ॲक्टिनला फायबर्समध्ये कन्वर्ट होण्यासाठी एका घटकाची गरज असते. तो कोणता आहे तो, Mg++, मॅग्नेशियम+2. ठीक आहे. हे ते आयन्स आहेत की जे काय करतात, फायबर्स तयार करतात. त्याच्यानंतर पुढचं कोणतं आहे, ट्रोपोनिन. ट्रोपोनिन म्हणजे 3 ग्लोब्युल्स असतात. किती असतात, 3. कुठे असतात, इकडे. हे झालं 1 2, इथे आलं 3. सिमिलर 1 2 3, इकडे सुद्धा 1 2 3, इथे 1 2 आणि हे 3. हे काय असतात, ट्रोपोनिन आहेत. मग हे 3 ट्रोपोनिन काय, 3च काढलेत ना, आहे बरोबर. कोणते असतात ते 3? सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं TPT. हे वाले लक्षात ठेवताना कसे ठेवणार तुम्ही, TPT म्हणजे ट्रोपोनिन. पण हे काय आहे, ट्रोपोमायसिनवाला. म्हणजे इकडे ते अटॅच कोणाला होण्याचा प्रयत्न करेल, ट्रोपोमायसिनला. ठीक आहे. म्हणजे हे जे काही आलं ना, हे जेव्हा एखाद्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा ते कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल, या ट्रोपोमायसिनच्या कॉन्टॅक्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. म्हणून आपण इथे म्हणतोय ट्रोपोनिन, ट्रोपोमायसिन. म्हणजे ॲफिनिटी कोणाकडे असेल, अटॅच होण्यासाठी कोणाकडे जाईल, ते ट्रोपोमायसिनकडे जाईल. ठीक आहे. पुढे आलं TPI.
हे काय करतं माहिती आहे का, TPI जे असतं ना ते ॲक्टिनला हे करायला जातं, म्हणजे हे वाले जे आहेत ना इकडे जी ॲक्टिन, F ॲक्टिन, त्यांना अटॅच होण्याची ॲफिनिटी असते त्यांच्याकडे. दुसरे जे असतात ते असतात TPC. आता हे TPC तुम्हाला कळेल, पुढे गेल्यानंतर कळेल की त्यांच्याकडे कॅल्शियम आयन्सना अटॅच होण्याची काय असते, ॲफिनिटी असते. म्हणजे ते अटॅच होण्याचा प्रयत्न कोणाला करतील, कॅल्शियम आयन्सना. फक्त 3 लक्षात ठेवा, तुम्हाला जर विचारले हे TPI आणि दुसरं आहे TPC. ठीक आहे. तिसरं हे कशाचे येतात घटक, ट्रोपोनिनचे घटक येतात आहे. ठीक, हे झालं कोणाचं स्ट्रक्चर, ॲक्टिनचं. आणि आधी पाहिलेलं स्ट्रक्चर कोणाचं होतं, आधी पाहिलेलं होतं मायोसिनचं स्ट्रक्चर होतं. पण आता बघा आपण पुन्हा जायचं आहे मायोसिनकडे. मायोसिनचं स्ट्रक्चर जर का तुमच्या लक्षात आलेलं असेल तर आपण जो हेड रिजन पाहिला काहीसा असा होता. आहे काहीसा असा रिजन होता आहे, बरोबर. इथे 2 साईट होत्या. कोणत्या 2 साईट होत्या, पहिली होती ATP बाइंडिंग साईट, आणि दुसरी होती, पहिली ATP बाइंडिंग, दुसरी होती ॲक्टिन बाइंडिंग. म्हणजेच काय माहिती आहे का, याला जेव्हा ॲक्टिन येऊन अटॅच होईल तेव्हा काय होईल, कॉन्ट्रॅक्शन होईल. ठीक आहे, जेव्हा याला ॲक्टिन येऊन अटॅच होईल तेव्हा कॉन्ट्रॅक्शन होईल. पण ॲक्टिन याला अटॅच केव्हा होतो, जेव्हा ATP तिथे नसेल ना तेव्हाच. ठीक आहे, ATP तिथे असला तर तो होणार नाही. जोवर ATP इथे प्रेझेंट आहे तोपर्यंत याची ॲफिनिटी काय असेल, कमी असेल. ATPला काढून टाकलं, बाजूला केलं, ठीक आहे, तोडून टाकलं याच्यापासून की काय होईल, ॲक्टिनची ॲफिनिटी वाढते मायोसिनला अटॅच होण्याची आहे. ठीक, मग आता हे कसं होणार, ठीक आहे, हे कसं करायचं, हे 2 तर लक्षात आले तुमच्या गोष्टी. कोणती पहिली गोष्ट, ॲक्टिन बाइंडिंग साईट आणि ATP बाइंडिंग साईट. जोवर ATP आहे तोवर ॲक्टिन येऊन अटॅच होणार नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, ATPला बाजूला काढायचे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे की हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन, पण कोणामधलं प्लाझ्मा मेम्ब्रेन, स्केलेटल मसल्स फायबर्समधलं प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, स्केलेटल मसल्स फायबरमधलं प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं असतं, जनरल सेल आठवा, झालं प्लाझ्मा मेम्ब्रेन, किंवा हे अशा टाईपमध्ये आपण जे बघितलेलं होतं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, बरोबर. ज्या स्केलेटल मसल सेल्स असतात ना, स्केलेटल मसल सेल्सचं, ज्यांना आपण मायोसाइट्स असं म्हणतो, त्यांचं प्लाझ्मा मेम्ब्रेन काहीसं मायटोकॉन्ड्रियासारखं असतं. आता मायटोकॉन्ड्रिया कसं असतं बघा, फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात आहे, बरोबर. म्हणजे हे अशा टाईपमध्ये काहीसं प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणाचं असतं, स्केलेटल मसल्सच्या सेल्सचं असतं. पण स्केलेटल मसलच्या सेल्सना किंवा मसलच्या ज्या सेल्स असतात त्याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपण नाव काय देतो, आपण नाव देतो सार्कोलेमा आहे, बरोबर. आता आठवा, गेल्या लेक्चरला सांगितलेलं होतं तुम्हाला की या सेल्समध्ये जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं आहे, बरोबर. जनरल सेलमध्ये ER असतं आहे, हे असं वालं स्ट्रक्चर ERचं, बरोबर. ह्या साध्या सेलमध्ये त्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. जेव्हा ते मसल सेल्समध्ये येतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे कन्सिडर करा की इथे तुमचं ते काय आहे, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम तुमचं इकडे आहे. ठीक आहे, याला आपण नाव देऊयात सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. ठीक, मायटोकॉन्ड्रिया असणार आहे, मायटोकॉन्ड्रियाला आपण काय म्हणणार, सार्कोसोम्स असं म्हणणार आहे. ठीक, मायटोकॉन्ड्रियाला. आता इकडे काय असेल, ॲक्टिन असणार आहे. काय असणार आहे, ॲक्टिन. आता ॲक्टिन हे मी फक्त असं वाला दाखवते. ठीक आहे, हे आहे ॲक्टिन. आता आपल्याला काय बघायचं आहे, मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन कसं होतं ते बघायचं आहे, बरोबर. सगळ्यात पहिलं कोणाचं बघायचं, आपण मायोसिनवालं बघूयात. ठीक आहे, मायोसिनला अटॅच होण्यासाठी, मायोसिन तिथे अटॅच होण्यासाठी ॲक्टिनला काय करायला हवं, आपल्याला रेडी करायला हवं आहे, बरोबर, की जाऊन मायोसिनला अटॅच होण्यासाठी. व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा काय होणार आहे, ज्या काही आपल्या मसल्स आहेत, मसल्सना काय व्हायचं आहे, कॉन्ट्रॅक्ट व्हायचं आहे, बरोबर. मग असा मेसेज दिला पाहिजे
आहे बरोबर, असा मेसेज दिला पाहिजे. इथंपर्यंत काय आले आपले? काय आले? हे काय आहेत? न्यूरॉन्स आहेत. आहे बरोबर, न्यूरॉन्स आहेत. इकडे काय आले? न्यूरॉन्स आले. म्हणजेच लक्ष द्या व्यवस्थित, मसल सेल्सना आपल्याला करायचं आहे कॉन्ट्रॅक्ट. पण कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी त्यांना तसा मेसेज द्यायला हवा. तो मेसेज कोण घेऊन येतं? न्यूरॉन्स घेऊन येतात. कोण घेऊन येतं? न्यूरॉन्स घेऊन येतात. पण हे जे न्यूरॉन्स आहेत, न्यूरॉन्सचं हे वालं जे स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? ॲक्झॉन असं म्हणतो. काय म्हणतो? ॲक्झॉन असं म्हणतो. पण आता इथे बेसिक गोष्ट आहे की हे न्यूरॉन आपल्या मसलला डिरेक्ट अटॅच नसतात, किंवा इथे जरी दुसरा न्यूरॉन असला, आहे बरोबर, तरी हा न्यूरॉन या खालच्या न्यूरॉनला डिरेक्ट अटॅच झालेला नसतो. मग मेसेज ट्रान्सफर कसा होतो? नर्वस टिश्यूजमध्ये सांगितलेलं होतं, ॲनिमल टिश्यूजमधल्या चौथ्या प्रकारच्या टिश्यू, नर्वस टिश्यू, त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की हे दोन न्यूरॉन एकमेकांना चिकटलेले नसतात. मग मेसेज पास कसा करतील? मेसेज पास करण्यासाठी ते काय सिक्रीट करतात? ते सिक्रीट करतात न्यूरोट्रान्समीटर. न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट करतात, आहे बरोबर. पण न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट केले, आहे बरोबर, सिनॅप्स, जो काही स्पेस असतो यांच्यामध्ये, जो स्पेस असतो त्या स्पेसला आपण काय म्हणतो? सिनॅप्स असं म्हणतो. सिनॅप्टिक स्पेस किंवा सिनॅप्स, आहे बरोबर. या सिनॅप्समध्ये न्यूरॉन काय करतील? न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट करतील. न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट करतील. न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट करण्यासाठी या न्यूरॉनमधला आणि या सेलमधला जो स्पेस असतो ना, त्या स्पेसला आपण म्हणतो, या दोघांमध्ये असलेला जो स्पेस आहे त्याला आपण काय म्हणतो? या स्पेसला. लक्षात ठेवा, एवढं नाही विचारणार, पण असू द्यात माहिती. डिटेल माहिती असलेलं कधीही चांगलं, हो ना. अर्ध माहीत असण्यात काहीच अर्थ नाही. हे हा वाला जो स्पेस आहे त्याला आपण म्हणतो न्यूरोमस्क्युलर जंक्शन. जंक्शन म्हणजे जोडणारं ठिकाण, आहे ना बरोबर, दोन गोष्टींना जोडणारं ठिकाण. ही काय आहे? आपली मसल, म्हणून मस्क्युलर. हे काय आहेत? न्यूरॉन्स, म्हणून काय? न्यूरोमस्क्युलर जंक्शन, आहे बरोबर. मध्ये स्पेस आहे, या स्पेसमध्ये काय करणार? न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट करणार, आहे बरोबर. मग ते न्यूरोट्रान्समीटर कोणतं? ॲसिटिल कोलिन. कोणतं असतं ते? ACH. कोणतं असतं? ACH, ज्याला आपण ॲसिटिल कोलिन हार्मोन असं म्हणतो, ठीक आहे. मग हे ॲसिटिल कोलिन न्यूरोट्रान्समीटर सिक्रेट झालं. हे काय करतं? रिसेप्टर्सना जोडलं जातं. इकडे जे रिसेप्टर्स असतात प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती, त्याला जोडलं जाईल. हे जे, एक मिनिट, एक सांगायचं राहिलं, हे वालं जे स्ट्रक्चर आहे ना, ते आपल्याला दिसतंय कसं? ट्युब्यूल सारखं स्ट्रक्चर दिसतंय ना. मग याला आपण काय म्हणतो माहिती आहे का? या प्लाझ्मा स्ट्रक्चरला ट्युब्यूल. आणि या टीचा फुल फॉर्म काय येतो? या टीचा फुल फॉर्म काय येतो? ट्रान्सवर्स, आहे. हे लक्षात ठेवा, ट्रान्सवर्स. टी ट्युब्यूल, ट्रान्सवर्सवालं. इथे काय आहे? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, ज्याच्याकडे कोणते आयन असतील? Ca++ असतील. कोण असतील? Ca++ असतील. पुढे आलं काय? हे ACH सिक्रेट झालं, काय होणार? रिसेप्टर्सना जोडलं जाईल. रिसेप्टर्सना जोडलं गेलं की रिसेप्टर्स काय करतात? हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याला डिपोलराइज करतात. या प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय करतात? डिपोलराइज करतात. आता डिपोलराइज म्हणजे काय करतात? आयन्स आतमध्ये येतील इकडून, ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून आयन्स आत यायला सुरुवात होते. आणि कोणते आयन्स? Na+ वाले आयन. कोणते? Na+ वाले आयन. मग कुठून येतील? एंटायर इकडून येणार, इकडून सगळीकडून यायला सुरुवात होते Na+ वाले आयन, ठीक आहे. आता Na+ वाले आयन आतमध्ये आले आणि हे जे हार्मोन आहे ते जर का पुढे सिक्रेट झालं तर ते रिसेप्टर्स काय करतात? हे जे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ना, डिपोलराइज झालं की सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलमला ॲक्टिवेट करतं.
डिपोलराइज झालं, इकडून Na+ आले. हे डिपोलराइज झालं की हे सुद्धा काय होतं, ॲक्टिव्ह होतं. कोण? SR ॲक्टिव्ह होतं, म्हणजे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. SR ॲक्टिवेट झालं, काय करेल, कॅल्शियम आयन बाहेर टाकायला सुरुवात करेल. काय करतं, Ca++ आयन बाहेर टाकायला सुरुवात करतं. कोणते? Ca++. आहे बरोबर, इथंपर्यंत कळाले. काय म्हणाले मी, ER आहे, ER नाही, ज्याला आपण SR असं म्हणतोय, ते SR काय करेल, ॲक्टिवेट होईल. कशाच्या नंतर, याच्या सिक्रेशन नंतर. Na+ आत आले, याच्यामधून काय बाहेर पडले, Ca++ आयन बाहेर पडले. आता नीट आठवा, इथे दुसरं काय आहे, ॲक्टिन आहे. ॲक्टिनवरती 3 ग्लोब्यूल असतात सांगितलेले होते, 1, 2 आणि 3. पहिलं कोणतं, TPT, दुसरं कोणतं, TPI आणि तिसरं कोणतं, TPC. C म्हणजे काय, कॅल्शियम आयन जिथे अटॅच होतील ते. आहे बरोबर. मग हे कॅल्शियम आयन जाऊन ही जी इथली साईट असतात ना, कोणती, ॲक्टिनवरची कॅल्शियम आयन जी जोडून घेणारी साईट असते, तिथे जाऊन काय होतात, अटॅच होतात. पण ॲक्टिनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, काहीसं हे असं आहे आणि इकडे मध्ये काय असतात, काय असतं, इकडे ट्रोपोमायसिन असतं, बरोबर आहे, जे फायब्रस असतं. मग इकडे येऊन हे अटॅच झाले ना की या ट्रोपोमायसिनमध्ये पण काय होतो, थोडासा बदल होतो. बदल होतो म्हणजेच काय, ट्रोपोमायसिन थोडंसं त्याच्या जागेवरून हलतं. ट्रोपोमायसिन हललं की काय होती, जी मायोसिन बाइंडिंग साईट जी झाकून ठेवलेली असते यानी, ती काय होते, ओपन होते, एक्सपोज होते आणि ॲक्टिन रेडी होतो मायोसिनला जाऊन चिकटण्यासाठी. कळालंय, ॲक्टिनला कसं रेडी केलं, कळालं का? आहे बरोबर. इकडून काय आले, न्यूरॉन आले. न्यूरॉननी काय सिक्रेट केलं, ACH. ACH सिक्रेट झालं, मेम्ब्रेन काय झालं, डिपोलराइज झालं, आयन आतमध्ये येतील. आहे बरोबर. Na+ आतमध्ये आली की हा जो आहे ना SR पण ॲक्टिवेट होतो आणि SR कडे काय असतात, Ca++ आयन असतात. Ca++ आयन बाहेर टाकले. Ca+ आयन कुठे आले, हे जे काही फ्लुइड आहे ज्याला आपण काय म्हणणार आहे, सार्कोप्लाझम. सायटोप्लाझम सेल मसल सेल्समध्ये आहे म्हणून आपण त्यांना काय म्हटलं, सार्कोप्लाझम असं म्हटलं. आहे बरोबर. आले, ॲक्टिनवरती गेले. ॲक्टिनकडे ऑलरेडी TPC आहे. TPC काय करेल, कॅल्शियमला घेईल जोडून, बरोबर आहे. कॅल्शियमला जोडून घेतलं की या ट्रोपोमायसिन जे आहे ना, त्या ट्रोपोमायसिनमध्ये थोडासा चेंज होतो, म्हणजे जागेवरून हलतं. आणि त्याच्यामध्ये थोडा जरी चेंज झाला तरी जी मायोसिन बाइंडिंग साईट असते की जिथे मायोसिन येऊन चिकटणार असतं, ती मायोसिन बाइंडिंग साईट जी झाकलेली असते या ट्रोपोमायसिननी, ती काय होईल, एक्सपोज होईल आणि तिथे येऊन कोण, ॲक्टिन अशा पद्धतीने आपला रेडी झाला. आता आपल्याला रेडी करायचं आहे मायोसिनला. कोणाला, मायोसिनला, ॲक्टिनला अटॅच होण्यासाठी. पण ॲक्टिनला अटॅच होण्यासाठी मायोसिनकडून आपल्याला काढून काय टाकावं लागणार, हे इथंपर्यंत क्लिअर झालंय. मायोसिनचं स्ट्रक्चर कसं होतं, असं स्ट्रक्चर होतं मायोसिनचं. आहे बरोबर. आहे मायोसिनचं. इकडे 2 साईट होत्या. पहिली कोणती, ॲक्टिन बाइंडिंग आणि दुसरी कोणती, ATP बाइंडिंग. सुरुवातीला सांगितलेलं होतं याला ॲक्टिन येऊन तोपर्यंत चिकटणार नाही जोपर्यंत आपण ATPला बाजूला काढत नाही. मग आपल्याला काय करायचं, इथला जर काय ATP आपण तोडून काढला म्हणजेच काय, ATPचं ब्रेकडाऊन करायचं. आता मायोसिनला थोडंसं झूम करून काढूयात आपण, थोडंसं झूम नाही, झूम आउट करून काढूयात. आहे ठीक. मायोसिनला झूम आउट केलं, इथे काय आहेत, हे मायोसिन फायबर्स आहेत. आहे बरोबर. आणि इकडे हे काय आहे, मायोसिन हेड आहेत. आहे बरोबर. एवढे नसणार आहेत, इकडे 2 असतील, इकडे 2 असतील, अशा पद्धतीने. आहे बरोबर. मग या मायोसिन हेडवरती ATP बाइंडिंग साईट आहे. ठीक आहे. मग जर का आपण मोठे काढले यांना, तर मोठे कसे काढणार, असे काढूयात. ठीक आहे. इथे काय आहे, ATP आहे आणि या ATPचं आपल्याला काय करायचं आहे, ब्रेकडाऊन करायचं आहे. आहे बरोबर. ATPचं ब्रेकडाऊन केलं, मग ते ATPचं ब्रेकडाऊन आपण कशामध्ये केलं, ADP प्लस एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट. ATP प्लस ADP प्लस एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट. आता इथला ATP आपोआप गेला, अचानकपणे गेला. मग आता हे काय झालं, रेडी झालं. ATP गेला म्हणजे ॲक्टिन लगेच तयार झाला इथे येऊन चिकटण्यासाठी.
आहे बरोबर. मग आता होतं काय बघा, हा इथेच आहे स्लायडिंग थेरी, ठीक आहे, इथेच आहे स्लायडिंग थेरी. नीट लक्ष द्या, इथला ATP गेला आहे, मग आता काय करणार, ॲक्टिन येऊन याला चिकटणार आहे बरोबर. हे फिलामेंट कोणतं आहे, थिक फिलामेंट आहे, हे वालं थिक फिलामेंट आहे. ATP गेला, आता इथे येऊन चिकटला कोण, ॲक्टिन. पण ॲक्टिन चिकटताना काय होतं ना, ही जी त्याची पोझिशन आहे, म्हणजे जर का तो या पोझिशनला आहे तर ती पोझिशन थोडीशी चेंज होते, म्हणजेच तो काय होतो, स्लाईड होतो. स्लाईड होतो कशा पद्धतीने, या अशा पद्धतीने काय करतो, थोडासा चेंज होतो. म्हणजे इथे जी पोझिशन आहे ती त्याची कुठे आली, इकडे आली. म्हणजेच काय झालं, या मायोसिनची पोझिशन चेंज झाली का, नाही चेंज झाली. पोझिशन कोणाची चेंज होते, याची, ॲक्टिनची. मग मायोसिन हे काय आहे, थिक फिलामेंट आहे. मायोसिन काय आहे, थिक फिलामेंट आहे. आणि ॲक्टिन काय आहे, थिन फिलामेंट आहे. ॲक्टिन काय आहे, थिन फिलामेंट आहे बरोबर. मग आपण काय म्हणणार, स्लायडिंग थेरी जो आपल्याला प्रश्न विचारलेला होता तो असा होता, कॉन्ट्रॅक्शनच्या वेळे कशा पद्धतीने स्लायडिंग होतं फिलामेंटचं आहे. ठीक, आता ते स्टेटमेंट मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे. आपण जेव्हा नाही का एक प्रत्येक टॉपिकवरचं ॲटलिस्ट एक तरी आपण लेक्चर घेऊयात की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या टॉपिकचे PYQs कव्हर करणार आहोत. सो मग इथे व्यवस्थित लक्ष द्या. आता प्रश्न असा काहीतरी होता की थिक फिलामेंट हे थिन फिलामेंटवरती स्लाईड होईल, नाही होणार. थिकची पोझिशनच चेंज होत नाही आहे, मग थिक कसं काय स्लाईड होईल, नाही. मग स्लायडिंग कोणाचं होतं आहे, थिन फिलामेंटचं स्लायडिंग होतं आहे. मग आपण असं म्हणू शकतो का की काय म्हणत होतो आपण, फिलामेंट थेरीमध्ये, स्लायडिंग फिलामेंट थेरीमध्ये काय होतंय, स्लायडिंग ऑफ थिन फिलामेंट ओव्हर थिक फिलामेंट आहे बरोबर. आता काय होतं बघा, इकडचा ATP निघून गेला, लगेच येऊन कोण इथे झाला, चिकटला, ॲक्टिन चिकटला. म्हणजेच काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं. आता इकडचा ATP गेलेला दिसला की दुसरा ATP लगेच येतो आणि लगेच इथे चिकटतो. मग जर का दुसरा ATP येऊन इथे चिकटला तर ॲक्टिन लगेच काय करतो, लगेच दूर जातो. क्लिअर इथंपर्यंत. मी असं म्हणाले की इथे स्लायडिंग थेरी तर आपली पूर्ण झाली, इथे काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालं. आता काय होईल, ATP इथे नाही आहे, हे जेव्हा दुसऱ्या ATPला दिसलं, लगेच आला, इथे चिकटला, दुसरा ATP येऊन चिकटला, किंवा ॲक्टिन चिकटेल का, नाही चिकटणार का, ॲक्टिन तेव्हाच चिकटतो जेव्हा ATP नसतो. लगेच काय झालं, दुसरीकडे गेला, ॲक्टिन निघून गेला आहे बरोबर. आता आपल्याला बघायचे मेकॅनिझम ऑफ रिलॅक्झेशन. हे होतं कॉन्ट्रॅक्शन, आणि कॉन्ट्रॅक्शनमध्येच आपण काय बघितलं, स्लायडिंग फिलामेंट थेरी बघितली. आता स्लायडिंग फिलामेंट थेरीमध्ये काय बदल होतो ते बघूयात आपण. सार्कोमियरच्या पोझिशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्लायडिंग थेरी ऑफ मसल ही दिली कोणी, येस बरोबर, स्लायडिंग थेरी कोणी दिली हे सुद्धा एक स्टेटमेंट होतं. आणि दुसरं स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट असं होतं की स्लायडिंग थेरी ऑफ मसल्समध्ये थिन फिलामेंट थिक फिलामेंटवरती घसरतं, पहिलं स्लायडिंग ऑफ थिन फिलामेंट ओव्हर थिक फिलामेंट, असं पहिलं स्टेटमेंट. आणि दुसरं स्टेटमेंट होतं की थेरी दिली हक्सले या सायंटिस्टनी दिली स्लायडिंग फिलामेंट थेरी आहे बरोबर. आता स्लायडिंग फिलामेंट थेरीमध्ये आपण सार्कोमियर अभ्यासलं आहे बरोबर. मग सार्कोमियरचं स्ट्रक्चर कसं होतं, हे काय होतं, मायोसिन होते 2 आहे बरोबर. इकडे पण 2 मायोसिन, इथे पण मायोसिन. आता काय करायचं आहे, ॲक्टिन काढायचं आहे. ॲक्टिन इकडे होतं, इकडे बरोबर आहे. ॲक्टिनला बांधून ठेवणारं, आता इथे नाही, एवढं नको, ठीक आहे ना. मायोसिनला बांधून ठेवणारे, पुन्हा इकडे ॲक्टिनला बांधून ठेवणारे, मायोसिनला बांधून ठेवणारे आहे बरोबर. मायोसिनला बांधून ठेवणारी जी लाईन होती तिला आपण म्हणत होतो M लाईन. ॲक्टिनला बांधून ठेवणारी जी लाईन होती तिला आपण म्हणत होतो Z लाईन आहे बरोबर. आता काय होतं नीट लक्षात घ्या. आता इथे ॲक्टिन आहे, इथे ॲक्टिन आहे, 2 Z लाईनमधलं अंतर म्हणजे काय झालं, सार्कोमियर आहे बरोबर.
आता हे थोडासा डाटा आपल्याला इथंपर्यंत तर प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. आता आपल्याला नेमकं सार्कोमियरमध्ये चेंज काही होतो का ते आपल्याला बघायचं आहे. आपण काय म्हणतोय, कॉन्ट्रॅक्शन झालंय, कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा हे जे थिन फिलामेंट आहेत, कोणते थिन फिलामेंट ॲक्टिन दोन्ही हे कशावरती स्लाईड होतील, मायोसिनवरती स्लाईड होतील. म्हणजे दोघे सुद्धा इकडून इकडे स्लाईड होणार आहेत. आहे बरोबर. म्हणजेच सार्कोमियरची साईज किंवा सार्कोमियरची लेंथ जर का दोघे पण जवळ आले तर झेड लाईन सुद्धा काय होईल, जवळ येईल. म्हणजेच काय होईल, सार्कोमियरची जी लेंथ असेल ती काय होईल, डिक्रीज होईल, कमी होईल. पहिला पॉईंट सार्कोमियरची लेंथ, सार्कोमियर. त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे कोणता, आय बँड. आय बँड आपण कुणाला म्हणत होतो, याला म्हणत होतो आय बँड आपण. आहे बरोबर. पण आय बँड कोणता होता, इकडे वाला आय बँड नाही, जो फक्त दोघांच्या मध्ये आहे ना. म्हणजे आता समजा इथे आहे हा आय बँड, तर हा जो एवढा पोर्शन आहे म्हणजे मायोसिनकडचा नाही, फक्त इथे मध्ये जो येतोय ना रिकामावाला, त्याला आपण म्हणत होतो आय बँड. आहे बरोबर. त्याला आपण काय म्हणत होतो, आय बँड. मग जर का हे दोघे जवळ आले तर आय बँडची लेंथ सुद्धा काय होईल, आय बँडची लेंथ पण काय होईल, डिक्रीज होईल. आहे बरोबर. नंतरचा मुद्दा कोणता, ए बँड. ए बँड कोणता वाला, हा वाला. आहे बरोबर. म्हणजे दोघांच्या जो सार्कोमियरवाला हा वाला जो डार्क बँड असतो त्याला आपण ए बँड म्हणतो. त्या ए बँडमध्ये नो चेंज, काहीच बदल होणार नाही. ही झाली आपली स्लायडिंग फिलामेंट थेरी. आहे बरोबर. आणि स्लायडिंग फिलामेंट थेरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं कळलं का, दोन साईट असतात मायोसिनवरती ATP बाइंडिंग आणि दुसरी ॲक्टिन बाइंडिंग. ॲक्टिनला कसं तयार केलं आपण कळलं, इकडून न्यूरॉन्स आले, न्यूरॉन्सनी न्यूरो ट्रान्समिटर सिक्रेट केले. कोणतं न्यूरो ट्रान्समिटर, ॲसेटिल कोलिन. आहे बरोबर. ॲसिटिलिन कोलिन केलं की काय होतं, आतमध्ये असलेलं जे रेटिक्युलम असतं, SR असतं, ॲक्टिव्ह होतं, कॅल्शियम आयन सोडतं. कॅल्शियम आयन सायटोप्लाझममध्ये आले, सायटोप्लाझममध्येच आपलं ॲक्टिन आहे, पण ॲक्टिनकडे एक ग्लोब्यूल असं असतं की जे कॅल्शियमला कॅच करतं किंवा कॅल्शियमला चिकटून घेतं. मग ते काय करतं, कॅल्शियम त्याला चिकटले ॲक्टिनला की मधला जो फायबर असतो ॲक्टिनच्या तो थोडासा हलतो. तो थोडासा हलला की मायोसिन ज्याला चिकटणार आहे ती साईट ओपन होते आणि ॲक्टिन मायोसिनला चिकटायला जातं. मग मायोसिन कसं रेडी होतं, ATP काय होतात, ATP बाजूला काढायचे, ATPचं ब्रेकडाऊन करायचं कशामध्ये, ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट. आहे बरोबर. ATP निघून गेला की ॲक्टिन जाऊन लगेच चिकटतो. पण दुसऱ्या ATPला कळालं की नाही हा तर रिकामा झाला आहे, लगेच तो जाऊन त्याला चिकटतो. तो जाऊन चिकटला की लगेच काय होतो, ॲक्टिन बाजूला गेला, काय झालं, रिलॅक्स झालं. आहे बरोबर. आता आपण बघूयात रिलॅक्झेशनची प्रोसेस. त्याच्यानंतर आपण चेंज पाहिला कसा होतोय ते पण फक्त नेहमी लक्षात ठेवायचं की जरी ए बँडमध्ये, सार्कोमियरमध्ये किंवा आय बँडमध्ये चेंज होतोय, पण जे काही नाही का मायोसिन आणि ॲक्टिन या दोघांची जी लेंथ आहे त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. बदल फक्त कुठे होतोय, त्यांच्या बँड्समध्ये बदल होतोय. आहे सार्कोमियर कमी होतोय, आय बँड कमी होतोय, ए बँडमध्ये बदल होत नाहीये. आणि अजून कशात बदल होत नाहीये, मायोसिन आणि ॲक्टिनमध्ये बदल होत नाहीये. आता हे काय झालं, कॉन्ट्रॅक्शन झालंय. आता आपल्याला काय करायचंय, रिलॅक्झेशन करायचंय. रिलॅक्झेशन आपण करतोय, आपली हे मेम्ब्रेन असं आहे. आहे बरोबर. हे काय आहे, आपलं सार्कोलेमा आहे, मेम्ब्रेन आहे. इकडून इकडे काय आलेला होता, न्यूरॉन आलेला होता. आहे बरोबर. न्यूरॉननी काय सिक्रेट केलं, न्यूरॉननी केलं ACH सिक्रेट केलं. काय, ॲसिटिल कोलिन, ACH सिक्रेट केलं. ACH मुळे काय झालं, मेम्ब्रेन डिपोलराइज झालं. आहे बरोबर. इथे काय होतं, SR होतं. काय होतं, SR होतं. इथे काय आहे, ॲक्टिन आहे. बरोबर आहे. मग SRला काय ॲक्टिवेट केलं, SRनी काय केलं, CA+ बाहेर टाकले. SRनी CA++ बाहेर टाकले. पण आता या CA++ला परत SRमध्ये पाठवायचं आहे. मग काय हवं आपल्याला, तरच रिलॅक्झेशन होणार आहे. मग अशा वेळे काय होतं, तिथे अजून एक एन्झाईम येतं. कोणतं येतं, ACHE वालं. ठीक आहे, ACHE हे वाला एक एन्झाईम येतं आणि ते काय करतं, या ॲसिटिल कोलिनचं ब्रेकडाऊन करतं. कशामध्ये, ॲसेटिक ॲसिड प्लस ॲसेटिक ॲसिड प्लस कशामध्ये करतं, कोलिन. ब्रेकडाऊन केलं, झालं. मग काय करतं, CA++ परत कोणामध्ये गेले,
SR मध्ये गेले, SR मध्ये गेले, मग याला चिकटणार नाही आहे, याला नाही चिकटले की याचे जे काही नाही का ट्रोपोमायोसिन होतो मधला फायबर, तो काय करणार, पुन्हा आपल्या जागी येणार. म्हणजेच काय करणार, जी मायोसिन बाइंडिंग साईट आहे तिला काय करणार, झाकून घेणार. किती मोठी प्रोसिजर आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला. आपण मुवमेंट करताना आपल्याला वाटतही नाही की एवढी सगळी प्रोसेस होत असेल, हो नाही, मसल फायबर्समध्ये, मसलच्या सेल्समध्ये, ठीक आहे ना. आणि हे अशा पद्धतीने होती आपली स्लायडिंग थेरी ऑफ मसल्स, ज्याच्यामध्ये आपण नाही का मेकॅनिझम ऑफ कॉन्ट्रॅक्शन, मेकॅनिझम ऑफ रिलॅक्झेशन आणि त्यानंतर मायोसिनचं स्ट्रक्चर, ॲक्टिनचं स्ट्रक्चर, हा सगळा पार्ट आपण इथे अभ्यासलेला आहे. आता याच्या ज्या डिसऑर्डर्स आहेत ना, काहीच आहेत, ठीक आहे ना. म्हणजे जसं नाही का आपण स्ट्रायटेड मसल पाहिलं, म्हणजे स्केलेटल मसल पाहिलं, त्यांना आपण पुन्हा 3 पार्ट्समध्ये डिवाइड करतो वगैरे. तो थोडासा बेसिक आणि फॅक्च्युअल डाटा आहे की जो तुम्ही इझिली जरी वाचलं स्टेट बोर्डमधून तरी तुमच्या लक्षात येईल, जो तुम्हाला आपण नोट्समध्ये मेन्शन करून देऊयात. फक्त हा पार्ट समजलेला असेल तुम्हाला, तो एकदा आता जाऊन रीड करा, किंवा माझ्या मते तरी या काही ज्या नोट्स प्रिपेअर केलेत त्या प्रिपेअर करा आणि याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आणि हे तेव्हाच करा जेव्हा ॲनिमल टिश्यूजवाला पार्ट व्यवस्थित वाचलेला आहे तेव्हा, कारण तो बेसिक आहे, तो नाही समजला तर इकडचं हे नाही समजणार, ठीक आहे. आता याच्या पुढे मुवमेंट आणि लोकोमोशनमध्ये आपलं बाकी आहे स्केलेटल सिस्टीम, की ज्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा, कारण स्केलेटनसुद्धा आपल्या मुवमेंटमध्ये हेल्प तर करतोच आहे बरोबर, की जिकडे आपल्याला जॉईंट्स वगैरे तो सगळा पार्ट इन डिटेल पाहायचा आहे, तो आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. होप सो की हा पार्ट समजलेला असेल. थँक्यू व्हेरी मच.